श्री स्वामी समर्थ. सोनम लाईफस्टाईल या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे. दत्त जयंती दरवर्षी मोठ्या थाटामाटात आणि उत्साहात भक्त साजरी करतात. दत्त महाराजांच्या जयंतीचा सोहळा हा प्रत्येक दत्त भक्तांसाठी पावन दिवस असतो. या दिवशी दत्तात्रय महाराजांच्या प्रतिमेची, मूर्तीची व पादुकांची पूजा केली जाते. सायंकाळी दत्त महाराजांचा पाळणा हलवला जातो. अशा पद्धतीने सर्व दत्त जयंती साजरी करण्यात येते. यंदा दत्त जयंती केव्हा आहे, पूजेचा शुभ मुहूर्त काय व पूजा कशी करावी याबद्दल सविस्तरपणे जाणून घेऊयात. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. अवघ्या काही दिवसातच मार्गशीर्ष महिना सुरू होत आहे. हा महिना धार्मिक दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. मार्गशीर्ष पौर्णिमेला दत्त जयंती साजरी करण्यात येते. दत्तात्रय महाराजांचा जन्म मार्गशीर्ष पौर्णिमेला मृगशीर्ष नक्षत्रात सायंकाळी झाला होता. त्यामुळे दत्त जयंती ही प्रदोष काळात साजरी केली जाते. दत्त महाराजांचा पाळणा हा संध्याकाळीच हलवला जातो. यंदा दत्त जयंती केव्हा आहे असा प्रश्न सर्व भक्तांना पडला आहे. त्यामुळे आज आपण पाहूयात दत्त जयंतीची नेमकी तारीख काय आहे, दत्त महाराजांची पूजा या दिवशी कशी करावी व कोणता उपासना करणे फलदायी ठरेल. दत्त जयंती तिथी मार्गशीर्ष पौर्णिमा. आरंभ 4 डिसेंबर सकाळी 8:38. मार्गशीर्ष पौर्णिमा समाप्ती 5 डिसेंबर सकाळी 4:44. उदय तिथीनुसार मार्गशीर्ष पौर्णिमा 4 डिसेंबरला असेल, त्यामुळे दत्त जयंती ही गुरुवार 4 डिसेंबर रोजी साजरी करण्यात येईल. चला तर मग बघूया दत्त जयंती पूजाविधी. दत्त जयंतीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान झाल्यावर दत्तात्रय महाराजांची मूर्ती किंवा फोटोची पूजा करावी. पूजा करताना मूर्तीला तुम्ही अभिषेक करू शकता. त्यानंतर अष्टगंध लावून महाराजांना हार, फुले अर्पण करावीत. धूप, अगरबत्ती व शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावावा. यानंतर तुम्ही दत्त महाराजांचा नामजप करावा. दत्त बावणी, गुरुचरित्र अध्याय 16 व 18 वाचावा. गुरुलीला मृत, स्वामी चरित्र सारामृत हे दत्त संप्रदायातील ग्रंथ वाचावेत. त्यानंतर आरती करून प्रसाद वाटावा. दत्त महाराजांना पुरणपोळीचे नैवेद्य दाखवावा किंवा कोणतीही पिवळी मिठाई, फळे देखील तुम्ही नैवेद्यात दाखवू शकता. दत्त जयंती पारायण. दत्त जयंतीच्या मुहूर्तावर अनेक दत्त भक्त हे गुरुचरित्र ग्रंथाचे पारायण करतात. हे पारायण दत्त जयंतीच्या 7 दिवस आधीपासून करावे लागते. पारायणाची समाप्ती ही पौर्णिमेला म्हणजे दत्त जयंतीच्या दिवशी होणे आवश्यक असते. त्यानुसार भाविक 7 दिवसाचे पारायण पूर्ण नियमाचे पालन करून करतात. जयंतीच्या दिवशी पारायणाची समाप्ती आपल्या घरात एखाद्या विवाहित जोडप्याला बोलावून त्यांना जेवायला घालून करावी. तसेच गायीला देखील नैवेद्य खाऊ घालावा व ब्राह्मणाला भोजन, दान, दक्षिणा द्यावी. दत्त मंदिरात जाऊन तुम्ही देखील अन्नदान या दिवशी करू शकता. अशा प्रकारे दत्त जयंतीला पारायण केले जाते. मित्रांनो, तुम्हाला ही माहिती आवडली असल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे वेळोवेळी अशा प्रकारच्या माहिती तुम्हाला मिळतील. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.